नमस्कार. आपल्या सर्वांचं आपल्या छोट्याशा परिवारामध्ये म्हणजेच माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण अगदी काही सेकंदात म्हणजेच अगदी कमी ते कमी वेळेमध्ये दिलेल्या संख्येची वर्गसंख्या काढण्याच्या ज्या काही ट्रिक्स होत्या त्या आपण मागील व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतल्यात. तो व्हिडिओ जर कोणी पाहिला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. ती नक्कीच ओपन करा आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर. ओके, तर आज आपण त्याच पद्धतीने अगदी काही सेकंदात म्हणजे कमी वेळेमध्ये एखादी संख्या दिली असेल तर त्या संख्येची आपल्याला घनसंख्या मिळवायची आहे. कशाच्या मदतीने? तर त्यासाठी आपण ट्रिक्स समजून घेणार आहोत. त्या कशा? तर आपण लगेच समजून घेऊया, ठीक आहे. पण ते समजून घेत असताना, ते सोडवत असताना आपल्याला किमान 1 ते 10 पर्यंत घनसंख्या माहिती असायला हव्यात, ठीक आहे. जर त्या घनसंख्या माहिती असतील तर तुम्ही अगदी सहजरित्या विदिन सेकंदात घनसंख्या मिळवू शकता. ती कशी? तर ह्या पद्धतीने आपण या ठिकाणी पहिला उदाहरण घेऊया. आपण फॉर एक्झाम्पल म्हणून 11 या संख्येची घनसंख्या. आता 11 या संख्येची घनसंख्या जर आपल्याला मिळवायची असेल तर आपण जुन्या पद्धतीने म्हणजेच आपल्याला जी पद्धत माहिती आहे ती कोणती? तर 11 या संख्येचा किती वेळा गुणाकार? तर 3 वेळा गुणाकार. त्यानंतर जी काही संख्या मिळेल ती म्हणजेच त्या संख्येची घनसंख्या. मग गुणाकार करायला आपल्याला वेळ जात असतो, कारण परीक्षा म्हटली की परीक्षेमध्ये आपल्याला अगदीच टायमिंग अगदीच कमी असतो आणि म्हणून कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला अशा ट्रिक्स माहिती असणं गरजेचं आहे. तर घनसंख्या मिळवण्यासाठी ट्रिक्स कोणती आहे ते आपण समजून घेतोय. लक्ष द्या व्यवस्थित. तर सुरुवातीला सोडवत असताना अशा पद्धतीने 3 उभ्या रेषा ओढून घ्यायच्या आणि 2 आडव्या रेषा ओढायच्यात. सिंपल आहे. व्यवस्थित पहा म्हणजे तुम्हाला ते अगदीच व्यवस्थित समजेल, ठीक आहे. मग ते झाल्यानंतर आता आपण प्रत्यक्ष ती जी काही संख्या दिलेली आहे ती संख्यानुसार आपण प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी करतोय, त्याचा आपण वापर करतोय, उपयोग करणार आहोत घनसंख्या मिळवण्यासाठी. तर जी काही दिलेली संख्या आहे 11 मधील पहिला अंक आहे 1. तर 1 या संख्येची घनसंख्या या ठिकाणी लिहायची आणि दुसरा जो अंक आहे त्या अंकाची घनसंख्या या ठिकाणी लिहायची. फॉर एक्झाम्पल 1 ची घनसंख्या 1 आहे, दुसऱ्या 1 ची घनसंख्या 1 आहे, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर झालं. आता पुढची स्टेप काय आहे? तर 1 ची वर्गसंख्या गुणिले 1, ठीक आहे, ती या ठिकाणी लिहायची. 1 ची वर्गसंख्या किती? तर 1 गुणिले 1 बरोबर किती? तर 1. ते 1 आपण या ठिकाणी लिहिले. दुसरा पण तसाच आहे. दुसरा अंक त्याचा वर्ग गुणिले 1 म्हणजेच या संख्येची वर्गसंख्या गुणिले हा अंक. सेम या ठिकाणी 1 ची वर्गसंख्या 1 गुणिले 1 बरोबर 1. ते आपण लिहून घेतलं. अशी पहिल्या क्रमांकाची मांडणी झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? तर पहिल्या कॉलम मध्ये आणि शेवटच्या कॉलम मध्ये त्या अंकाच्या खाली 0 लिहून घ्यायचा. आठवणीने प्रत्येक जी काही मांडणी केलेली असेल ती ह्या पद्धतीने करून घ्यायची प्रत्येक उदाहरण सोडवत असताना. नंतर पुढची स्टेप महत्वाची आहे. ती काय? तर जे काही दिलेले अंक 2 आहेत त्या अंकांची दुप्पट करायची. जसं की या कॉलम मध्ये 1 आहे, 1 ची दुप्पट 2. या ठिकाणी 1 आहे, 1 ची दुप्पट 2. आणि नंतर दुप्पट केल्यानंतर आपल्याला जी क्रिया करायची आहे ती क्रिया म्हणजेच बेरजेची क्रिया. ती कशी? तर 1 0 1, 1 अधिक 2 3, 1 अधिक 2 3, 1 0 1, बरोबर. म्हणजेच आपल्याला काय उत्तर मिळालं ट्रिकच्या माध्यमातून? 1331. 1331 कोणत्या संख्येची वर्गसंख्या मिळाली? तर 11 या संख्येची वर्गसंख्या मिळाली.
मला माहिती आहे कदाचित तुम्हाला कळलं नसेल, आपण पुढचं उदाहरण घेऊया. ठीक आहे. दुसरा उदाहरण या ठिकाणी पहा. दुसरा उदाहरण आपण घेतोय 15 या संख्येची घनसंख्या. पहा म्हणजे थोडक्यात काय, 15 गुणिले 15 गुणिले 15 बरोबर या ठिकाणी उत्तर संख्या. ठीक आहे. आता आपण काय करायचं, प्रथम की जी काही मांडणी आहे ती मांडणी आपल्याला करून घ्यायची आहे. ती कशा पद्धतीने, तर या पद्धतीने 3 उभ्या रेषा ओढायच्या, 2 आडव्या रेषा ओढल्या. आता पुढची ट्रिक समजा, या ठिकाणी एक अंक आहे, एक या संख्येची घनसंख्या 1, 5 ची घनसंख्या या ठिकाणी लिहायची. 5 ची घनसंख्या किती आहे, तर 125 आहे, ती आपण या ठिकाणी लिहिली. क्लिअर झालं. आता पुढे या ठिकाणी जी काही क्रिया आपण करणार आहोत ती कशी करणार आहोत, तर 1 ची वर्ग संख्या गुणिले 5 आणि नंतर 5 ची वर्ग संख्या गुणिले 1. ठीक आहे. तर 1 ची वर्ग संख्या 1 गुणिले 5 बरोबर किती, तर 5. 5 ची वर्ग संख्या किती, 25 गुणिले 1 बरोबर किती, 25. म्हणजे पहिल्या कॉलम मध्ये आपण 5 लिहिणार आहोत आणि दुसऱ्यामध्ये काय लिहिणार आहोत, 25 लिहिणार आहोत. जसं की 1 ची वर्ग संख्या 1 गुणिले 5 म्हणजेच 5, 5 ची वर्ग संख्या 25, 25 गुणिले 1 किती, 25. मग ते अंक लिहून झाल्यानंतर आपल्याला क्रिया करायची आहे पुढची, की हे जी काही अंक आलेले आहेत त्या अंकांची दुप्पट करायची. 5 ची दुप्पट 10, 25 ची दुप्पट 50 आणि क्रिया पुढे आपण जी काही पुढची क्रिया आहे ती बेरजेची करणार आहोत. ती कशी, तर 5 0 5 हातचे आपण 12 देणार आहोत. ते आपण या ठिकाणी लिहून चालणार नाही, या पद्धतीने लिहायचे नाहीत. ठीक आहे. ते आपण या ठिकाणी लिहिणार आहोत एककच्या खाली आणि दशक, त्या पद्धतीने त्याची मांडणी करून घ्यायची आणि नंतर त्यांची बेरीज करायची. 5 अधिक 2 7. ठीक आहे. नंतर 5 अधिक 2 7, 7 आणि 1 8. 8 इथे लिहू का आपण, इथे लिहायचे नाहीत, ते आपण इथे लिहिणार आहोत. ठीक आहे. व्यवस्थित पहा. नंतर 8 आणि 5 13, 13 अधिक 0 13, 13शी 3 लिहायचा, 1 हातच्या द्यायचा. 1 अधिक 1 2, 2 आपण इथे लिहिणार नाही, ते आपण हातचे देणार आहोत. हातचे दिल्यानंतर त्याची बेरीज करायची. 2 अधिक 1 3. म्हणजेच आपल्याला जी काही संख्या मिळाली ती संख्या किती मिळाली, तर 3375. 3375 आपल्याला ही जी काही संख्या आहे 3375 ही आपल्याला मिळालेली 15 या संख्येची घनसंख्या आहे. या ठिकाणी आपण पहिला उदाहरण सोडवून घेतला 11 ची घनसंख्या, दुसरा आपण घेतला 15 ची घनसंख्या आणि तिसरा उदाहरण आपण सोडवतोय 27 या संख्येची घनसंख्या. ठीक आहे. आपण सोडवण्यासाठी आपण त्याची आधी आखणी करून घेऊया. तर कोणत्या पद्धतीने सोडवतो आपण, या पद्धतीने 3 उभ्या रेषा 2 आडव्या रेषा. ठीक आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे की ज्या बाजूचा तो अंक असेल त्या कॉलम मध्ये त्याची मांडणी किंवा त्याची जी काही घनसंख्या असेल ती घनसंख्या लिहून घ्यायची. जसे की या ठिकाणी आपण लिहितोय डाव्या बाजूचा अंक आहे 2, 2 ची घनसंख्या प्रथम लिहून घ्यायची. 2 ची घनसंख्या 8 इथे लिहून घेतली. 7 ची घनसंख्या उजव्या बाजूला लिहून घ्यायची. शेवटच्या कॉलम मध्ये 7 ची घनसंख्या आहे 343, ती आपण या ठिकाणी लिहून घेतली 343. ठीक आहे. आता पुढची जी काही प्रोसेस आहे, पुढची जी काही स्टेप आहे ती महत्वाची आहे. ते आपण काय करणार आहोत, तर 2 ची वर्ग संख्या गुणिले 7. 2 ची वर्ग संख्या आले 4 गुणिले 7 बरोबर किती आलेत, 28 आलेत. ते 28 आपण या ठिकाणी लिहून घेतले. नंतर पुढची जी काही क्रिया आहे 7 ची वर्ग संख्या गुणिले 2. 7 ची वर्ग संख्या आली 49 गुणिले 2 बरोबर 98. ते 98 आपण या ठिकाणी लिहून घेतले. मग त्यांचा गुणाकार वर्ग संख्येला गुणून जी काही संख्या मिळालेली असेल ती संख्या त्या संख्येची आपल्याला दुप्पट करायची आहे. या ठिकाणी मांडणी करून घेतली आपण. दुप्पट करत असताना 98 ची दुप्पट किती आली, 196 आली. 28 ची दुप्पट किती आली, तर 56 आली. मग दुप्पट मिळाल्यानंतर आपल्याला पुढची क्रिया ही महत्वाची असते, ती म्हणजे बेरजेची क्रिया. ती कशी करायची,
तर लक्ष द्या 3 अधिक 0 3 या ठिकाणी 34 शिल्लक आहे ते आपण इथे लिहिणार आहोत का? तर आपण ते इथे लिहिणार नाही. ते आपण काय करणार आहोत तर ते आपण हातचे देणार आहोत. हातचे आपण लिहून घेतले एककच्या डोक्यावर एकक अंक आणि दशकच्या डोक्यावर दशक अंक. ठीक आहे. जर 3 अंक असतील तर एककच्या डोक्यावर 1, दशकच्या डोक्यावर 1 आणि शतकच्या डोक्यावर 1 अशा पद्धतीने. मग हातचे दिल्यानंतर आपण ती बेरीज करून घेणार आहोत. पहा 8 4 12 12 आणि 6 18. 18 पैकी आपण काय लिहिणार आहोत? 8 लिहिणार आहोत. एक आपण हातचा दिला 3च्या डोक्यावर, ऑलरेडी हातचा होता त्याच्या डोक्यावर हातचा दिला. नंतर त्यांची बेरीज करायची 9 9 18. 18 आणि 3 21. 21 आणि 1 22. मग 22 आपण काय करणार आहोत तर 22 इथे लिहिणार आहोत का? तर नाही. 22 ची 2 या ठिकाणी लिहायचा आणि 2 हातचा द्यायचा. आता 2 जे काही हातचे आहे ते 2 हातचे यामध्ये एकामध्ये मिळवायचे. 2 आणि 1 3 म्हणजेच किती आली? 32. मग हे 32 कुठे लिहायचे तर 32 आपल्याला पुढच्या संख्येच्या डोक्यावर हातचे द्यायचे आहेत. पहा एककच्या डोक्यावर एकक अंक, दशकच्या डोक्यावर दशक अंक. ठीक आहे. आता पुढची क्रिया करायची. 8 आणि 2 10, 10 आणि 6 16. 1 आला तो हातच्या दिला आपण. ठीक आहे. पुढे आता पुढे परत आपल्याला बेरीज करायची आहे. 5 आणि 2 7, 7 आणि 3 10, 10 आणि 1 11. आता 11 कुठे लिहिणार आहोत तर 11 आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. 8च्या डोक्यावर 1 आणि 1 त्याच्या डाव्या बाजूला, कारण 2 अंक आहेत. पण पुढची क्रिया करणार आहोत आपण. 8 अधिक 1 9 1 1 अशी 1 म्हणजेच काय आपल्याला संख्या कोणती मिळाली तर 19,683. 19,683 ही संख्या कोणत्या संख्येची वर्गसंख्या मिळाली तर 27 या संख्येची वर्गसंख्या मिळाली आपल्याला 19,683. लक्षात आलं? पुन्हा एक उदाहरण घेऊया आपण. जर तुम्हाला लक्षात आलं नसेल तर पुन्हा आपण एक उदाहरण घेऊया. तो व्यवस्थित समजून घ्या आणि नंतर मग तुम्हाला सोडवायला काही उदाहरण दिले जातील ते बघूया. तुम्हाला सोडवता येतात का बरं? ठीक आहे. कारण प्रत्येक उदाहरण जर समजा मी सोडवून दिलं तर मग तुमच्यासाठी काय असा प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून ते तुम्हाला सोडवायचे आहेत. पुढचं आपण उदाहरण घेतोय. एक्झाम्पल नंबर 4. आपण संख्या घेतलेली आहे 44 संख्येची घनसंख्या. ते आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. 44 संख्येची घनसंख्या. त्याची आखणी करून घ्या. सोडवायचं कसं आहे? 3 उभ्या रेषा 2 आडव्या रेषा. ठीक आहे. डाव्या बाजूच्या रकान्यात डाव्या बाजूची जी काही घनसंख्या असेल ती लिहून घ्यायची. उजव्या बाजूच्या रकान्यात उजव्या बाजूच्या कॉलम मध्ये उजव्या बाजूच्या अंकाची घनसंख्या. फॉर एक्झाम्पल डाव्या बाजूचा अंक आहे 4. 4 ची घनसंख्या किती आहे? 64. आपण डाव्या बाजूच्या कॉलम मध्ये लिहून घेतली. उजव्या बाजूचा अंक आहे 4. त्याची जी काही घनसंख्या असेल ती आपण लिहून घेतली. 4 ची घनसंख्या 64. आता पुढची जी काही स्टेप आहे ती कशी आहे तर 4 ची वर्गसंख्या गुणिले 4. 4 ची वर्गसंख्या 16 गुणिले 4 बरोबर किती? 64. ती इथे लिहून घेतली. पुन्हा आता या ठिकाणी दोन्ही अंक सारखे आहेत म्हणून गुणाकार तोच येणार आहे 64. नंतर 64 आल्यानंतर त्या मधल्या 2 अंकांची आपल्याला दुप्पट करायची आहे. 64 ची दुप्पट किती? 4 आणि 4 8, 6 आणि 6 12, 128. ठीक आहे. 128 आल्यानंतर आपल्याला ती बेरीज करायची आहे. बेरीज कशी करू तर नेहमी लक्षात ठेवायचं 4 0 4 6 शिल्लक आहे. 6 इथे लिहायचे नाही तर 6 या ठिकाणी लिहायचे. हातचे द्यायचे. हातचे दिल्यानंतर 6 अधिक 4 10, 10 आणि 8 18. 18शी 8 लिहिले. एक हातच्या दिला. आता पुन्हा बेरीज करायची. 6 आणि 1 7, 7 आणि 2 9. 9 आपण इथे लिहिणार नाही ते आपण गृहीत धरणार आहोत कारण आपल्याला ते हातचे द्यायचे आहेत. आणि एकाशी 1 19 म्हणजेच 19 आपण या ठिकाणी हातचे दिलेत. हातचे दिल्यानंतर पुन्हा आपल्याला बेरीज करायची आहे. 8 4 12, 12 आणि 9 किती? 21. 21 पैकी आपण लिहिणार आहोत 1. 2 आपण हातचे दिलेत. हातच्याच्या वर हातचे दिलेत. पहा डबल हातचे झालेत.
त्यांची बेरीज करूया. 2 आणि 1 3, 3 आणि 6 9, 9 आणि 2 11, 11 लिहिणार नाही तर 11 पैकी 1 आपण गृहीत धरूया. 1 आपण या ठिकाणी दिला. 1 आणि 1 2, म्हणजेच या ठिकाणी किती आलेत? 21 आलेत. 21 आपण या ठिकाणी हातचे दिलेत. ठीक आहे. हातचे दिल्यानंतर पुढची क्रिया करायची. 4 आणि 1 5, 6 आणि 2 8, म्हणजेच आपल्याला जी काही संख्या मिळालेली आहे ती किती मिळाली? 85,184. 85,184 ही जी काही संख्या आहे ती संख्या कोणत्या संख्येची घनसंख्या मिळाली? तर आपल्याला 44 या संख्येची घनसंख्या मिळाली. 85,184. लक्षात आलं का? जर या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर त्या नक्कीच तुम्ही सांगा. नक्की आपण त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. परंतु ह्या गोष्टी तुम्हाला केव्हा कळणार आहे? तर जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करा की हे उदाहरण कसे आपण सोडवले ते व्यवस्थित पहा, ते समजून घ्या. जर काही शंका येत असतील तर नक्कीच तुमची मतं तुम्ही नोंदवा. ठीक आहे. आणि व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, तेव्हा तुम्हाला ते लक्षात येणार आहे. ओके. तर आपण घन काढण्याची जी काही पद्धत होती ती पद्धत आपण समजून घेतली. अशाच प्रकारचे जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर आपला माय क्रिएटिव्ह एज्युकेशन नावाचा जो काही युट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्याबरोबर त्याची नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला मिळेल. यासाठी चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. माहिती उपयुक्त वाटत असेल तर अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनाने व्हिडिओ शेअर करा आणि अशाच पद्धतीने सहकार्य करा. ठीक आहे. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.